या जगामध्ये तुम्ही कोणावरही विश्वास ठेवला नाही पाहिजे अशी घटना का घडलेली आहे पहा. कसबा बावडा येथे मंगळवारी ही घटना घडली. मुलगी त्या बाकडावर म्हणजे 19 वर्षाची मुलगी त्या बाकडावर बसून रडत होती. तो धक्कादायक प्रकार समोर आला. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता तुम्ही कोणावरही जगात आईवडिलांशिवाय कोणावरही जगात विश्वास ठेवू नये असं का म्हटलं जातं पहा. आजकालच्या दुनियेत तुम्ही कोणावरही विश्वास ठेवला नाही पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण हे आहे आणि या मुलीसोबत तो धक्कादायक घटना घडलेली आहे. कसबा बावड्यात मंगळवारी 30 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पाटील गल्लीतील एका बाकडावर 19 वर्षाची युवती रडत बसलेली दिसली होती. ही बाब टिपू मुजावर यांच्या लक्षात येताच त्यांनी मित्र ओंकार पाटील यांनाही माहिती दिली. आता पाटील व त्यांच्या मित्रांनी येऊन तिची विचारपूस करून धीर देत पोलिसांच्या ताब्यात दिले. नंतर तिला कुटुंबियाकडे सोपवण्यात आले. आता त्या युवतीशी त्या मुलीशी संवाद साधला असता तिने सांगितले की सोशल मीडियावर तिच्या मित्राने चुकीचा पत्ता देत कोल्हापुरात येण्यास सांगितले. आता कसबा बावडा येथे मामा राहत असल्याने तिथे येण्यास सांगण्यात आले. मात्र तो तरुण तिला भेटायला आलाच नाही. संबंधित युवती 4 दिवसांपूर्वी पुण्याहून पळून आली होती. तिच्याकडे ना मोबाईल होता ना पैसे. मित्रांनी दिलेल्या खोट्या माहितीमुळे ती पूर्णच फसली गेली होती. 3 दिवस तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी येण्यास सांगत होता. मंगळवारी त्याने कसबा बावड्यात येण्यास सांगितले पण तो आलाच नसल्याने ती अखेर रडत थांबली होती. आता युवती रडत असल्याचे दिसल्याने तरुणांनी तिची विचारपूस केली. तिच्या आईच्या मोबाईलवर संपर्क साधला. पुण्यात तिच्या आईने आधीच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल दिली होती. तिला आपली मुलगी कसबा बावडा येथे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. आपली मुलगी सुरक्षित असल्याचे तिला आईला सांगण्यात आले होते. त्यांनी मुलीला आपल्याकडे ठेवण्याची विनंती केली. मुलगी सापडल्याचे कळताच आईच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. मदत करणाऱ्या तरुण प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे यांनी तरुणांशी संपर्क साधून त्या युवतीला शहापुरी पोलीस ठाण्यात हजर करण्याची विनंती केली. तरुणांनी तिला शहापुरी पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी तिला धैर्य देत समुपदेशन केले आणि नातेवाईकांकडे सोपवले. सोशल मीडियावरची मैत्री कशी धोकादायक आणि फसवी असू शकते याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. एकटी युवती पाहून एखाद्याने तिचा गैरफायदा घेतला असता तर अघटित घडले असते. सुदैवाने ती युवती कसबा बावड्यात पोहोचली आणि तिला तिथे तरुणांनी केवळ मदतच केली नाही तर तिच्या घरी सुखरूप पोहोचण्यासाठी मदतही केली. जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा तिला समजलं की आपल्यासोबत धोका झालेला आहे. मग तेथील तरुणांनी तिच्याशी संवाद साधला कारण ती रडत बसली होती. सोशल मीडियावरील तिच्या मित्रांनी चुकीचा पत्ता देत कोल्हापुरात येण्यास सांगितले होते आणि कसबा बावडा येथे मामा राहत असल्याने तिथे येण्यास सांगण्यात आले. मात्र तो तरुण तिला भेटायला आलाच नाही. संबंधित युवती 4 दिवसांपूर्वीच पुण्याहून पळून आली होती. तिच्याकडे ना मोबाईल होता ना पैसे. मित्रांनी दिलेल्या खोट्या माहितीमुळे ती पूर्णच फसली गेली होती. आता या मुलीने काय चूक केली पहा की अगदी सोशल मीडियावर तिने भरोसा ठेवला आणि त्या मुलावर भरोसा ठेवल्यानंतर त्या मुलाने सांगितलं की इथं ये आणि त्यानंतर आपण भेटूया असं त्याने सांगितलं होतं. परंतु जेव्हा ती युवती तिथे आली तेव्हा ती फसली गेली असं तिला समजण्यात आलं. फक्त 19 वर्षाची ही युवती आणि त्यानंतर अक्षरशः असं सोशल मीडियावरती फसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आजकाल सोशल मीडियावरती अनेक लोक फसत चाललेले आहेत. कोणी पैशांमध्ये फसतं तर कोणी मैत्रीमध्ये फसतं. मग अशाच प्रकारे ही मुलगी तिथे बाकडावर बसून रडत होती कारण की ती फसली गेलेली आहे असं तिला जाणवलं. कारण की त्या मुलाने खोटा पत्ता दिला होता, खोटी माहिती दिली होती आणि ती फसली गेली होती. ती 3 दिवस तिला वेगवेगळ्या ठिकाणी येण्यास सांगत होता. जेव्हा ती मुलगी तिथे आली तेव्हा तो तिला सांगत होता इथे ये तिथे ये आणि त्यानंतर ती मुलगी 3 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जात होती. मंगळवारी त्याने कसबा बावड्यात येण्यास सांगितले पण तो आलाच नाही. ती अखेर रडत थांबली. युवती रडत असल्याचे दिसल्याने तरुणांनी तिची विचारपूस केली आणि मग आईला माहिती दिली. मग ही घटना संपूर्ण समोर आली.
अशा प्रकारे या मुलीसोबत तो धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे तुम्ही सावधान राहिले पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा.